कुंभ राशी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मोठा स्फोट होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी एक भयंकर घटना घडणार आहे. ती तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका, कारण अशी घटना याची तुम्हाला संपूर्ण परिसरात तुमच्या आजूबाजूच्या ठिकाणी मिठाई वाटावी लागेल. भयंकर घटना म्हणजे ती आनंदाची बातमी असेल. नंतर संपूर्ण परिसरात तुमच्याच नावाची चर्चा होणार आहे. तुमच्या घरातील अगदी बायको, नवरा, मूल या कोणालाही, अगदी तुमच्या भावालाही सांगायचं नाही, कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही. जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे की जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाही. त्यामुळे शांत राहा आणि मनापासून व्हिडिओ बघा. सुरू करण्यापूर्वी सर्वांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा, कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहाल, त्या भक्तांवर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव हा कायम राहील. तुमच्या जीवनात अशी घटना घडणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपतीसुद्धा बनवू शकते. तुमच्या जीवनात आर्थिक वृद्धी होऊ शकते, धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ही बातमी अगदी शेवटची वेळ आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात या चिन्हाकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यावर अशी कृपा परत होणार नाही आणि तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. तुम्ही अनेक वर्ष दुःखाने भरलेले होतात, पण आता तुमच्या सर्व दुःख दूर होणार आहे. तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी संधी निर्माण होतील आणि तुमच्या जीवनात मोठे आनंदाचे वातावरण सुद्धा तयार होईल. हा योग 100 वर्षातून एकदाच तयार होतो. याआधी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता. तर मित्रांनो, तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा. मागच्या बऱ्याच वर्षापासून तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे. तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. तुमच्या घरात जीवनामध्ये भरभराट होईल. गेल्या 5 वर्षापासून तुमच्या आयुष्यात खूप तुम्ही त्रास सहन केला असेल. तुमच्या जीवनात बरीच चिंता असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला अनेक वेळा जादूटोणा करून फसवले असेल. म्हणून तर तुम्ही मजबूत राहिलात, कारण तुमचे देव व तुमचे देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्यावरती हे आरक्षण करत आहेत. तर मी तुम्हाला या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. ते म्हणजे तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख होते, तेव्हा तुम्ही विचार करता की त्याचं नेमकं म्हणजे कसं होतं, उलट होतं. तुमच्या मित्रांसोबत, आजूबाजूच्या लोकांसोबत सुद्धा खूप काही वाईट गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्ही आयुष्यात अत्यंत दुःखी आहात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला त्रास न देता किंवा कोणाचे काही उपकार न घेता तुम्ही जीवन जगला आहात. कधीही कोणाची फसवणूक केली नाही, कधी खोटे बोलून तुम्ही कोणालाही फसवले नाही. तरी या जगाने तुमची बदनामी कशी केली? या लोकांवर अन्याय झाला आहे हे त्यांची काळजी करण्याची आता तुम्हाला गरज नाही. आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्याची प्रत्येक शब्दांचा पश्चाताप हा त्यांना नक्कीच होणार आहे. ते लोक तुमच्या पाया पडतील, मग ते तुमच्या पायाशी सुद्धा येतील, मग तुमची माफी मागतील. ती वेळ तेव्हा तुमची असेल. तोपर्यंत थांबा. काहीतरी चांगलं होणार आहे. आपल्या जीवनात आपल्या जीवनामध्ये असे का घडले, आपण याबद्दल विचार करत बसतो. पण आता तुम्हाला विचार करायची वेळ नाही आहे. तुम्हाला काही चिन्हेसुद्धा चांगले संकेत दिसतात. चिन्हे म्हणजे संकेत दिसतात. ते कोणते आहेत त्यात आपण समजून घेऊया. संपत्ती मिळण्यासाठी पहिलं चिन्ह म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गोमाता दिसेल. हे चिन्ह आपण एकदा पाहतो, 2दा पाहतो, पण आपल्याला दिसत नाही. नंतर आपल्याला आपण त्या चिन्हाकडे दुर्लक्ष करतो. पण हे चिन्ह जे आहे, गोमाता दिसणे घराच्या आजूबाजूला, ते एक शुभ चिन्ह आहे. त्या व्यक्तीचे हावभाव आहेत की हे काय समजलं नाही, तर तुम्हाला या गोष्टी समजून घ्यावे लागतील. तुम्हाला असा काही प्रकार दिसेल की संकेत दिसतील, त्यात तुम्ही किरकोळ समजू नका, कारण हा भगवंतांचा सरळ आशीर्वाद आहे. तुमच्यावर देवींची कृपा आहे, कारण देवाला तुमच्या जीवनात आनंद, भरभराट द्यायची आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःखांवर मात करायची आहे आणि तुम्हाला जेव्हा या गोष्टी समजतील तेव्हा तुमच्या आयुष्यात आनंदाने तुमचं आयुष्य हे भरलेलं असेल.
सुखाने तुमचं आयुष्य भरभरून येईल. तुमच्या आयुष्यात खूप पैसा असेल, पण तुम्ही गेली कित्येक वर्ष खूप दुःखात असाल. परंतु आता तुमच्या जीवन हे आनंदीमय होणार आहे. थांबलेले पैसे तुम्हाला आता परत मिळणार आहेत. तुम्ही कमवलेले पैसे तुमच्याकडे टिकणार आहेत. होय मित्रांनो, त्यामुळे तुम्ही आता आयुष्यात आनंदी होणार आहात. त्यामुळे तुमच्या जीवनातील शक्य तितक्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवता येतील तेवढ्या ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण आनंद फक्त तुमच्या हातातच आहे. जर तुम्ही मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ह्या उत्साहाने साजरे करायला शिका. होय मित्रांनो, जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आनंदाने साजऱ्या करायला शिकलात तर तुम्ही आनंद घ्यायला सुरुवात केली आहे असं समजा. मग तुम्हाला दिसेल की आपले जीवन हे जीवनातील सर्व समस्या दूर होऊन गेल्या आहेत. तुम्ही क्षणात आनंदाकडे वळलेला आहात. त्यामुळे तुम्हाला हे यश मिळेल. त्यामुळे कुंभराशीच्या लोकांच्या जीवनात आनंदावर भरभराट येणार आहे, कारण त्यांची 7.5 सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी राहा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी टाईप करायला विसरू नका. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा, जेणेकरून आमच्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे अशा कमेंट पोहोचतील. श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.